लेवलला बऱ्याच टीम आहेत, बऱ्याच लीडर्स आहेत. पण अकलूजमध्ये आल्यानंतर नवीन भाई आणि संदीप भाई यांची जी टीम आहे लय भारी टीम आहे. हॅलो आवाज येत नाही, चिंता निघतो. मला माहित नाही अजून वेगळा आवाज ऐकला नाही. आज खूप आनंद होतोय तुम्हा सर्वांचं स्वागत आजच्या मीटिंग मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सर्वांसाठी एक जोरदार टाळ्यानं स्वागत करूया. ईगलचा सत्कार झाला, टायगरचा सत्कार झाला, टीसीचा सत्कार झाला, एटीसी, जीटीसी, जेटीसी, एसटीसी सर्व रँक होल्डरचे सन्मान झाले. नैनितालचा सन्मान झाला की नाही झाला? आणि आता चमचमती एटीसी साहेबांचा सन्मान झाला. कसं वाटलं? ग्रेट व्यक्तिमत्व, तुम्ही लकी आहात की असे लीडर भेटले. त्यांच्यामध्ये खतरनाक क्वालिटी आहे, खतरनाक गुण आहे. असा आजचा त्यांचा सन्मान झाला. खूप इमोशनल झाले ते. लास्ट टाइम म्हणले होते मी आता इमोशनल होणार नाही, स्टेजवर आले की काय होते समजत नाही. हे सर असे संदीप शेट्टे साहेबांसाठी एक जोरदार वेलकम. संदीप शेट्टे साहेबांना बिझनेस देणारे आमचे मित्र ग्रेट व्यक्तिमत्व प्रवीण भिंगे साहेब आज जरा घरी पाहुणे आहेत त्यामुळे येऊ शकले नाही आहेत, तरी पण मला म्हणले येतो ऑन द वे. त्यांच्यासाठी सुद्धा एक जोरदार वेलकम. सारे लीडर आजचे होस्ट पॉवरफुल. कसं वाटतंय? बघा 60,000 इन्कम आल्याचा आवाज आहे. आता तर आवाज निघत नव्हता. 60,000 बोलतोय. काय बोलतोय? एनिवे किती लोक फर्स्ट टाइम आल्याचे मला पहिल्यांदा भेटले. फर्स्ट टाइम. ग्रेट. तुम्ही आता पहिल्यांदा मीटिंग पाहताय आणि मीटिंग पाहत असताना तुम्हाला असं वाटत असेल अरे हे खरंच एवढा पैसा येतो का? लोक महिन्याला 60,000, महिन्याला 1,00,000, महिन्याला 2,00,000, खरंच एवढे पैसे येतात का? मनामध्ये शंका निर्माण होती की नाही होती? बाकी लोक काय बोलतच नाही. नाराज झाला काय माझ्या? शंका निर्माण होती की नाही होती? हॅलो, मला पहिला आवाज ऐकू द्या. महिलांचा आवाज ऐकू. शंका निर्माण होती का नाही? शंका निर्माण होती का नाही? कोणाचा आवाज द्वारा? तुम्ही प्रत्येक ठिकाणी आता बघायला मला चित्र दिसते. आम्ही माई लाईफस्टाईल चालू केली होती 2013 मध्ये. कधी त्यावेळेस आमच्या मीटिंगला जर 100 माणसं आली तर त्यातल्या 10 महिला असायच्या. किती? आणि 90% पुरुष असायचे. नंतर 15 मध्ये असं झालं की 80% पुरुष आणि 20% महिला. नंतर 17 मध्ये असं झालं की 70% महिला आणि 70% पुरुष, 30% महिला. जसं जसं वर्ष बदलत गेलं आता असा फॉर्म्युला जाईल त्या मीटिंग मध्ये 50-50 चाललाय. जेवढ्या महिला तेवढ्या जेंट्स, जेवढे जेंट्स तेवढे महिला. आणि काही मीटिंग मध्ये जसं की मी खोपोलीमध्ये जातो, जसं बऱ्याच ठिकाणी मी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी जातो, त्या ठिकाणी अशी सिच्युएशन आहे. आता रिसेंटली माझा लोणावळ्याला ट्रेनिंग प्रोग्राम होता 2 दिवसाचा. तिथं 80% महिला, 20% पुरुष. किती? हे चित्र आहे. म्हणजे आज महिला एमआय लाईफस्टाईल बिझनेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व व्हायला लागले. त्याचं कारण आहे आपले महिलांच्या रिलेटेड आलेले सर्व प्रोडक्ट. हॅलो ब्युटिफुल. हॅलो आहे की नाही? हॅलो. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, अजून तुम्ही बाहेरची दुनिया पाहिली नाही. आम्ही मलेशियाला फिरायला गेलो होतो. मलेशिया म्हणजे 2-3 वेळा आम्ही मलेशियाला गेलो. तर तिथं फिरायला गेल्यानंतर पेट्रोल पंपावरती महिला, हॉटेलमध्ये महिला, रिसेप्शनला महिला, जाईल त्या ठिकाणी महिलाच महिला. का हॅलो? मी त्या गाईडला म्हणलं जेंट्स कुठे असतात? जेंट्स खाना बनाते हमारे. असं म्हणजे इंडियात होणार आहे. हॅलो, क्षेत्र बदलत चालले आणि बदलणार डायरेक्ट सेलिंग. काय करणार? आणि कोण करणार? जे महिला नाही करणार त्यांना घरी यावं लागणार. सो फ्रेंड्स, काही नवीन लोक आहेत त्यांना वाटत असं की नेमकं काय माझ्याबद्दल काय नवीन. किती लोकांनी हात वरती केला का? ओके मॅडम, काय तुम्हाला आजच्या मीटिंग बद्दल काय सांगितलं गेलं? आजच्या मीटिंग कशासाठी इन्व्हाइट केले गेलं? अच्छा, आरोग्य विषय. आणि इन्कम बद्दल काय बोलल्या गेलं का? आज मेन साहेब येणार आहेत, त्यांचं इन्कम बघा. हॅलो इकडं
हॅलो बिझनेस प्लॅन आहे किती? 24 लाख. ओके 24 लाख किती? पाठीमागा हॅलो असं त्याचे आवाज येऊन द्या भरून 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 भरून. काय आहे आपल्या कानात आहे ना मस्तपैकी कॉटन घालायचा काय घालायचं आणि ती भुरभुर ऐका येत नाही असं म्हणायचं. हॅलो फक्त लक्ष इथे राहू द्या. असे किती लोक आहेत की त्यांना बिझनेस प्लॅन मध्ये 2,10,000 ऐकलं असेल ना तुम्ही? बघितलं आज हॅलो येसच नाही हॅलो काय लोक म्हणतात बस ना आता हॅलो. मला सांगा 2,10,000 प्लॅन सांगितलं हॅलो आठवडा महिना किती? काय वाटतंय तुम्हाला नवीन लोकांना मी प्रश्न मॅडम 8,40,000 हे पैसे येणं पॉसिबल वाटतंय का? नाही हॅलो इकडं आवाज आहे ना विश्वासच बसत नाही. काय बसत नाही? आणि मग ह्या भावाला तर सांगितलंय 24 लाख म्हणजे ट्रिपल डोस दिलाय. हॅलो आहे ना व्यवस्थित तुम्ही? मला सांगतो हा विश्वासच बसत नाही. एक जणांना माझाही विश्वास बसत नव्हता. मी नवीन लोकांसाठी माझी ओळख सांगेन. जुन्या लोकांना तर माझा परिचय आहेच. नाव संजय सरीराव वाबे. मी प्रॉपर फलटणचा आहे आणि मी पण शेतकरी कुटुंबातले. इथं तुम्ही सगळी शेतकरी कुटुंबातले का नाही? आता ही सगळी मला बोलत होती साहेब राष्ट्रपती भवन BMW आलं का लक्षात? इन्कम 24 लाख किती? नवीन माणसं मला ही एवढा माणूस मोठा कुठं आलाय? आलो नक्कीच हायस्कूलला शिकून आलेला दिसतो या आणि लय मोठा माणूस दिसतो या. बरीच विचारत होती मोठा साहेब कुठे या? हा मोठा साहेब तर इथं बसलाय. हॅलो हातपातला साहेब आहे वाटतं लोकांना. विश्वास बसत नाही एवढे पैसे. मित्रांनो माझाही विश्वास बसत नव्हता. मी ह्या बिझनेस मध्ये का तुम्हाला मी सांगतो एक दुनिया बदलत चालली आणि बदलत्या दुनियाचा एक आविष्कार आहे. फक्त आपण त्याला पॉझिटिव्ह अँगलनं पाहिलं पाहिजे. तर मी प्रॉपर फलटणचा शेतकरी कुटुंबातला आहे. आता शेतातली सगळी कामं मी केली. अगदी ऊसाची सरी माहिती आहे, हवारी माहिती आहे, ऊसाचं टिपर बियाणं माहिती आहे का? हॅलो वाढ काच ऊसाचा कोंब ऊसाचा कट माहिती आहे? हॅलो केळीला दूध घातलंय शेण काढलंय डिग्री लावली फॅट लावली मका आणलंय कडवा आणलंय. हॅलो ऊसा गोळी पेंड कसं काय माहिती साहेब? मग हे तुम्हाला लक्षात आता समजलं ना? हॅलो ते पटाव आणि टाईवर जाऊ नका. हॅलो समजलं? आपण तर गावाचा माणूस काय पाहिलं आमच्या घरी शेती शेतीचं ऊसाचं उत्पन्न कधी येत आहे? ऊसाला भाव नाही. हॅलो कधी भाव आहे तो उत्पन्न निघाला. पाऊस तुम्ही बघताय आजही पाऊस झालाय का आपल्या भागात? आणि हे चाललंय सारखं वाटल्याचं काय सोसायटी नवी जुनी करायची. काय करायची चालली का नाही? हॅलो आवाज आहे ना? हॅलो आणि मग मी पाहिलं काय लाईफ काटकसरीचं साधं मंत्र्याचं घर 2 व्हीलर नाही. भावाचं शिक्षण झालं कर्ज काढलं भावाला शिक्षण दिलं दुसऱ्या भावानेही कर्ज काढलं त्यालाही शिक्षण दिलं ग्रॅज्युएशन केलं डिग्री घेऊन ये काय कार्यकर्ते करतात दारी जातात. जसं आता हा काय म्हणला पुण्यात गेलो 10 लाख घालवलं डिग्री घेतली आणि येऊन काय करतोय आता मका काढतोय. हॅलो मी म्हणलं आता डिग्री घेऊन मका काढण्यापेक्षा आपण म्हणलं इथं थांबायला नको. मी विचार केला आपण काहीतरी करूया आणि मी मुंबईला गेलो. कशाला? म्हणलं सिटीच्या दिशेनं जाऊया. मुंबईमध्ये माझे दाजी होते आणि तिथं मी पेंटिंगचं काम करत होतो. काय करत होतो? आज म्हणजे तुम्हाला हा डायमंड दिसतोय किंवा 25 लाख दिसतोय किंवा BMW दिसते हा माणूस काय करत होता? 200 रुपये पगार होता मला. किती? 200 रुपये पगार. आणि आज जे तुम्ही हा बिझनेस मध्ये आलाय ना प्रवीण भेंगे साहेब माझे मित्र आहेत. आम्ही दोघं एका रूम मध्ये राहत होतो आणि अजून 2 मित्र आहेत माझे इथं आम्ही रूम मध्ये राहणार आहे. एक हरिभाऊ आणि दुसरा आपला दादा. आम्ही एका रूम मध्ये इथं आलेत बघा ती दोघं पण. एक TC आहे आणि एक त्यांचा सिनियर आहे म्हणजे अजून ती TC नाही आहे अजून. म्हणजे मला काय सांगायचं आहे की आम्ही एकत्र राहत होतो आणि प्रवीण बाई एशियन पेंट्स मध्ये कामाला होते आणि त्या काळात प्रवीण बाईला 30-35 हजार पगार होता. आम्हाला किती? 6,000 पगार. आलं लक्षात? आणि पगार व्हायचा एकदा किती? आवाज आहे ना? हॅलो एकदा. आणि मग एकदा पगार व्हायचा मस्त पगार आला की माणूस एकदम गरम राहतो. राहतो की नाही राहतो? फ्रेश राहतो. मग आम्ही काय चल रे चहा प्यायला तुला चहा पाचतो काय बसतो. मग आमचा पगार एकदा 200 रुपये 6,000 रुपये पगार. महिन्याला वर टाइम केला तर 2,000 पगार आला की लाईट बिल लिस्ट तयारच आहे. रूमचं भाडं तयारच आहे. खानावळ
तयारच आहे सर ना हॅलो मुलं आहेत तर चिंटे पिंटेची फी चालूच आहे की नाही मला सांगा आणा संपणार आहे का हॅलो हे आणा ते आणा आण्याच्या चक्कर मध्ये आणा संपला हॅलो म्हणजे मनी संपून जातो की नाही संपून जातो आणि चाललोय काय मी काम करतोय पेंटिंग मध्ये 12 वर्ष आम्ही पेंटिंग मध्ये काम केलं किती वर्ष 12 वर्षात मी काय पाहिलं मी कधीच हॉटेलमध्ये मनसोक्त जेवलो नाही आम्ही एक चहा दोघात प्यायचो अर्धा हॅलो जेवताना मी कधी हॉटेलमध्ये गेल्या ऑर्डर कधी जेवणाची दिलीच नाही माझा एकच मेनू कार्ड होता मिसळ पाव काय होता तुम्हाला मी सांगतो वाईट वाटायचं की पुढे जेवण यायचं बाजूच्या ताटात आमच्या ताटात मिसळ पाव यायचं तर बाजूला मस्त तवा भाजी यायची त्यानंतर बघितलं की असं वाटायचं की यार आपण पण मागवाय पाहिजे जेवण वाईट वाटायचं यार काय करता पैशाचा अभाव कशाचा घरी गोष्टी चांगली कपडे घेताना विचार करायला लागला मी कधीच दुकानात गेलो तर मी कधीच 400-500 शर्ट घेत नव्हतो अशा दुकानात पुसायचो जिथं 999 रुपयापासून स्टार्ट व्हायचं हरिभाऊला माहित आहे दादाला माहित आहे पूर्णा भारत टाकीच्या सिनेमाच्या बाजूला एक दुकानाचं नाव होतं निशांत काय माणूस गेला की प्राइस बघून शांत व्हायचा निशांत मला आवडायचा 400 रुपयाचा शर्ट मी घ्यायचो 199चा शर्ट कितीचा मला काय चांगला शर्ट घेऊ वाटत नव्हता पैशाचा वाईट वाटायचं मित्रांनो लहान मुलाला कधी बाजारात घेऊन गेलो खेळणं त्याला खेळणं घेता येत नव्हतं आपल्याला वाईफला कधीतरी वर्षातून साडी घ्यायला जातो जेंट्स मंडळी मी ओपनली बोलतोय तुम्ही बोलत नाहीये बघा साडी घ्यायला जातो आपण जातो की नाही जातो कधीतरी आवाजाची आहे ना त्याचा अर्थ कधी पण जात नाही आणि गेलो कधीतरी तर तुम्ही अभ्यास करा की वाईफचं काम काय असतं कलर बघणं साडीचं डिझाईन बघणं नक्षी काम बघणं आपला लक्ष कुठं असतो काय सांगा काय बोलते साहेब लेवल जास्तीच नाही चांगला नाही किस्सा चांगला नाही आपला हकीकत आहे की नाही हॅलो मला वाईट वाटायचं अरे कसलं पुरुषार्थ मला साडी घेता येत नाही वाईफला मला आई वडिलांचा फोन यायचा आई वडिलांची अपेक्षा काय असते पोरगा मुंबईला गेलाय 1000 रुपये पाठवे मला 1000 रुपये देता येत नव्हते त्याच तर लय वाईट वाटायचं म्हणजे सरा काय जिंदगी आपण मला नाही आपण काहीतरी केलं मला सांगा ज्यांना जन्म दिलाय त्यांना जर 1000 देता येत नाही तर काय लाईफ आहे मी अभ्यास करायला लागलो काय आता मी जे हे 12 वर्ष काम करतोय ज्या रुटीन मध्ये काय लाईफ बदललं असंच आहे आता अजून 12 वर्ष पेंटिंग मध्ये काम केलं तर काय जिंदगी बदलेल आवाज आहे ना मी डोक्यात आणलं आपण काहीतरी केलं मग ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये येतं ना विचार त्यावेळेस भगवंत परमेश्वर तुमच्या जीवनात संधी देतो पहिलं मनात आलं पाहिजे काय आलं पाहिजे आले तुमच्या मनात हॅलो म्हणून तुम्ही इथं आलात माझ्याही मनात आलं माझ्या देवानं मला माय लाईफस्टाईलची अपॉर्च्युनिटी दिली अपॉर्च्युनिटी माणसाच्या रूपात येते माणसाच्या रूपात परमेश्वर येत असतो काय असं असतो आणि असे ग्रेट व्यक्तिमत्व दत्तात्रय कदम सर माझ्या जीवनात आले आणि त्यांनी मला ही संधी दिली मी त्यांच्याकडे नोकरीसाठी गेलो होतो कशासाठी आणि मग कामधंदा आहे का त्यांनी मला माय लाईफचा बिझनेस दावला जसं आता तुम्हाला हसाय आलं प्लॅन मध्ये काय सांगितलं बिझनेस मध्ये घरात लागणाऱ्या वस्तू घ्या सांगितलं का नाही आवाज आहे ना हॅलो काय वस्तू पेस्ट रोज उठल्या साबण शॅम्पू पेस्ट डोक्याचं तेल फेअरनेस क्रीम टेल्कर पावडर चहा पावडर आता या वस्तू आपण आणतो बाकी आणत नाही त्याचा अर्थ कुठून आणतो किती पैसे आले आजपर्यंत उलट गेले मी म्हणलं गेले मला विचारलं किती आले म्हणलं गेले म्हणले इतकी वस्तू खरेदी केली की पैसे कमवायची संधी काय केली म्हणलं काय करावं लागते म्हणले काय नाही तू 10,000चा माल घ्यायचा असं सांगितलं ना तुम्हाला तुम्ही प्लॅन दिला आज मॅडम तुम्ही प्लॅन दिला ना असं सांगितलं ना लोकांना 10,000चा माल घेतला की 13,000चा माल भेटला ऑन द स्पॉट पैसे द्या माल घ्या परत काय सांगितलं 4 लोक आणा की 2 लोक आणा की 10 लोक आणा लक्ष आहे तुमचं 2 लोकांनी खरेदी किती करायची 10,000 त्यांना वस्तू किती भेटणार 13,000 आपल्याला कमिशन किती येणार 1,000 रुपये मग परत काय काम सांगितलं त्यांनी 2-2 करायचं त्यांना 2-2 हजाराचा कमिशन मला 2,000चं हेच सांगितलं असं पुढं किती सांगितलं 2 लाख द्यावे डायरेक्ट माणसाला अटॅक येतो 2 लाख
4,000, 8,000, 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 आणि नंतर 2,10,000. किती बोलाय किती टेन्शन आहे. काय काय लोक म्हणतात येणार नाही तर कशाला बोलून फायदा आहे. 2,10,000 हवे तुम्हाला जोरात बोला. आठवड्यात 2,10,000 महिना की आठवडा आहे? महिना किती? वर्षाचे किती? आता इमानदारीनं खरं सांगायचं आज सोमवारचा दिवस आहे. शंभू माधव वर्ण वाक्य तुमच्या मनाला पटतंय का? खरं खरं सांगा. मला सांगा मॅडम तुम्हाला पटना. देव म्हणतो तुम्हीच निगेटिव्ह पण बसलाय. मी तर द्यायला आलोय तुम्हीच म्हणताय कुठलं असं होतंय ना. म्हणजे आपल्याला काय यश भेटत नाही पहिलं आपणच निगेटिव्ह आहे. धंदा चालू करायच्या आधी सक्सेस बनायच्या आधी सगळं टेन्शन काय चाललंय हॅलो. आता लग्न झाल्यानंतर मुलाविषयी असा विचार करतो हॅलो. मग आपण पॉझिटिव्ह विचार ठेवतो की नाही ठेवतो? जसं आता तुम्हाला हसायला ना असं प्लॅन 2,10 असं ते कदम साहेब मला सांगत होते. सांगताना मला हसा यायला लागलं 2,10 ऐकून. मी म्हणलं कदम साहेब म्हणजे का असतोय म्हणलं हसू का रडू? तुम्ही त्या मुंगीच्या समोर लाडू नाही ठेवला त्या डोक्यावर लाडू ठेवला. मुंगीचं डोकं चिरडून गेलं. अहो म्हणलं साहेब वर्षाला पगार आहे ना 1,00,000 तुम्ही राव डोस घेताय. ही पाईपलाईन आहे 6 इंचाची त्यात 12 इंचाचं पाणी घातल्या पाईपीच्या चिंध्या होणार. अरे मला म्हणले गणित आहे काय आहे एवढा धंदा झाला की एवढं कमिशन येणार. मी म्हणलं दुसरं काहीतरी सांगा. म्हणजे हे 100% झालं तर एवढे येणार. यात 10% झालं तरी किती होणार? 10,00,000 किती? मी म्हणलं त्याच्यापेक्षा कमी किती? म्हणले 1% जरी सक्सेस भेटला रिकाम्या जागा भरल्या तरी 1,00,000 येणार. काय म्हणलं असलं बजेट मधलं सांगा की जरा आम्हाला. आणि मग मला म्हणले हे 1,00,000 रुपये म्हणजे आठवड्याला 2,000 येतील. तू तुझी नोकरी करून 2,000 आलं तर कसं वाटेल? हॅलो. आणि मी पण तुम्हाला सांगतो 2,10,000 लई टेन्शन घेऊ नका. हॅलो 2,000साठी या. हळूहळू काय होतं विश्वास वाढत जातो. हे काय लाखोसाठी नाही आले. हॅलो हे 1,000-2,000साठी आलते. कशासाठी? आता दर महिन्याला लाख रुपये कमावतात की नाही कमावतात? हे तुमच्या सोबतीत पण सुद्धा. मी म्हणलं ठीक आहे सर. मग मी फॉर्म भरला. काय केला? फॉर्म भरतो की नाही आपण बिझनेसचा? हॅलो मी साहेबाला म्हणलं ठीक आहे साहेब स्टार्ट करूया बिझनेस. तुम्हाला मी सांगतो रविवारी फोन आला साहेबांचा आज खरेदी करायला येतो ना. म्हणलं हो सर आलोच पण पैशाचं काय जुगाड झालं नाही पुढच्या 2 दिवसाला करू. परत 2 दिवसानं फोन यायचा. मी म्हणायचं सर आज काय झालं नाही परत 2 दिवसानं करू. असं की पहिला 8 दिवस त्यांचे फोन उचलले. तिथनं पुढं 3 महिने हा डायमंड कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता. कदम साहेबांचा फोन दिसला की उचलायचंच नाही. असं तुमच्या संग घडतंय? आलो फोन उचलत नाही तुमचा बघा हात पण वरती करा नाही सगळ्या ट्रॅकवर आहे. काय आहे तुमच्या जीवनात डायमंड भेटणार आहे. फक्त फॉल ऑफ डायमंड सारखा केला पाहिजे. मी धन्यवाद देईन कदम साहेबांना. त्यांनी काय केलं ते थांबले ना तेवढं. त्यांनी लँडलाईन नंबर शोधून काढला. मी जिथं राहतोय लँडलाईन नंबर माहितीये का? हॅलो वायरीवाला लँडलाईन नंबर. आणि तिथं सिस्टरच्या इथं मला सिस्टरला फोन आला. म्हणजे हा तुझा कोण मित्र आलाय बघ. मी म्हणलं कोण? अरे दत्तात्रय कदम बोलतोय. संजय हा सर बोला बोला. फोन पडला माझा. फोन पडला नव्हता खोटं बोललो होतो. हॅलो कारण पैसे नव्हते आपल्याकडे. काय नव्हते? त्या दिवशी मी सिरियस झालो. म्हणलं यार मी 10,000चा माल घेणार. माझ्या सिनियरला 500 रुपये कमिशन भेटणार. मला फोन किती केले. मला चहा पाजला नाश्ता केला. किती वेळा फोन करताय. जर असा एक व्यक्ती बार बार फोन करत असेल कोण म्हणतंय का तुम्हाला तुमची गाडी येईल घर येईल बंगला येईल पैसा येईल? कोण म्हणतंय का? ती आपल्याला येण्यात काढते ती. ही व्यक्ती आपल्याला बार बार फोन करताय. ह्याचा हा व्यक्ती नाहीये हा देवाचा अवतार आहे. आपल्याला संधी घेऊन आलाय माय लाईफला. काय येत नव्हतं. माझे 4 प्रॉब्लेम होते. किती आवाज आहे ना? हॅलो पहिला प्रॉब्लेम पैसा नव्हता. काय नव्हता? म्हणून मला वाटायचं की यार आपलीच हाल आहे तर आपल्या जोडीदाराची काय हाल आहे? हॅलो दुसरा प्रॉब्लेम काय होता? जास्त माझ्याकडे 2 व्हीलर पण नव्हती. काय नव्हती? फिरायचं कसं? 2 व्हीलर पण नाही. तिसरा प्रॉब्लेम काय?
त्या सोयीची लोक नाहीत मुंबईमध्ये. हॅलो. आणि चौथा प्रॉब्लेम काय, मार्केटिंगचा धंदा खानदानात कोणी नाही केला. पहिला माणूस दिवा लावा गेला की लोक दिवा फुकायचे. फुकतात का नाही तुमचा? हॅलो. काही लोक अशी फुकायची, काही लोक एवढी जोरात फुकायचे त्या दिव्यातली वातच उडवून लावायची. लावतात की नाही दिव्यातली वात? ते हसतात ना, त्यांची वात उडवली. म्हणजे काय, मला सांगायला गेले का नाही सांगाय असा बिझनेस. हे मला माहित आहे, काय म्हणते ती, मला माहित आहे असलं मी लय करून दमलोय. लय करून दमलाय तर BMW मध्ये काय फिरत ना तू? भेटतात की नाही भेटतात? असं काय लोकांना प्लॅन दिलं किती काय म्हणतात, माझ्याकडे टाइम नाही, मी किती बिझी, माझ्याकडे वेळ नसतो. काय नसतो? हा एवढा बिझी की याच्या घरी पाहुणा आला तर साखर नाही चपात आहे. आजपर्यंत गेल्या 1 वर्षात बायकोला साडी नाही घेतली. आणि मग आय एम बिझी. जसं की टाटा बिर्ला नंतर ह्याच नाव आहे. हॅलो. असं बोलायचं नाही, मनातल्या मनात बोलायचं. जमलं तुम्हाला? हॅलो. भेटतात की नाही निगेटिव्ह लोक? हॅलो. आवाज आहे ना? मला लोकांना प्लॅन द्यायला गेलं की लोक म्हणायचे तुला किती आले? तुम्हाला पण भेटतात की नाही भेटतात? हॅलो. मी म्हणायचो येतील कशी, भावानी तुझ्या बसलंच आहे. भेटतात की नाही भेटतात? हॅलो. आवाज आहे ना पाठीमाग? अशी निगेटिव्ह लोक भेटतात आणि आपल्याला कन्फ्युज करतात. काय करतात? कोणाला सांगायला गेलं कंपनीची गॅरंटी काय? आता मला सांगा, पेस्ट घेताना तुम्ही दुकानवाल्याला विचारताना गॅरंटी काय? दुकानवाला म्हणून आवडली घी, नाही तर निघ मोड. हॅलो. लोक आपल्याला सुट्टी देतात, गॅरंटी काय? माणसाची गॅरंटी नाही कधी मुश्किल. हॅलो. हकीकत आहे की नाही? हॅलो. निगेटिव्ह लोक किती भेटतात आपल्याला? भेटतात की नाही भेटतात? कुणाला प्लॅन द्यायला गेलो की म्हणतात मार्केटिंग आहे का? कोण बिन वाकडं करतात मार्केटिंग. माणसाचं कसं कोण वाकडं, आणि त्याचं वाकडं झालं की आपलं डबल वाकडं होतं. घडतं की नाही घडतं? काय काय लोक तर काय म्हणतात, मॅडम असलं चालू केलंय, मला वाटत नव्हतं तुम्ही असल्यात करता. मॅडमला रात्रभर झोप आहे. असलं चुकीचं केलंय. आता असला चुकीचा बिझनेस आहे. आज इथं लगभग 60-70 लोक विमानानं चालल्यात, महिने चालला असल्यात. बोलतात काय करतात, करतात की नाही करतात? मुंबईमध्ये कोण जॉईन म्हणणं, गावी आलो भावाला म्हणलं भाव असा असा धंदा आहे. भाव म्हणतं ही भिका मागायचं धंदा चालू. पेस्टची गुणन पण करोडपती होतंय. तू असं कर, अजून 2,000 घे आणि टीव्हीला 2. हॅलो. बाहेरच्यानं पंक्चर केलेली निघते, जास्तनं पंक्चर केल्यावर निघतच नाही. घडतं की नाही घडतं? लय लोकांना आवड ठेवतात. जिथं मी काम करत होतो तिथं बघा दादा आहे, परत हरिभाव आहे, मस्त पैकी मला किती माणसं चिडवायचीच नाही. साहेब आले, आता साहेबाच्या पायात दूध पण नाही. मी धंदा चालू केला आणि लाखाच्या गोष्टी सांगायला लागलो, 1 करोडाच्या गोष्टी सांगायला लागलो. आपल्या धंद्यात काय लाख करोडाचं आकडे दावावं लागतात का नाही? तुला की म्हणायला साहेब का, किती वाईट वाटणार? वाटणार की नाही वाटणार? माणसं टोमणं ऐकायला लागते आणि हेच टोमणं तुम्हाला सहन होत नाही. मग तुम्ही त्याचा सोडून धंदा. हॅलो. मग गरीब म्हणून राहणार तुम्ही. हॅलो. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं तर असली टोमणी खायला लागणार. काय लागणार? ती टोमणी खाणार, ती टोमण्यासारखा पैसा कमावणार.